चा एक नामवंत फलंदाज विजय पावले सर फलंदाजी आपण पाहतो. तर दुसऱ्या बाजूला कर्णधार अमर मराठे आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवर प्रणव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ओ हो 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 यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. आणि कुठेतरी पहिल्या चेंडूवर विजय पावले सरांची विकेट मात्र संपादन केली आहे. सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळालं. अक्षरशः भात्यातून तीर जसा सोडावा तसाच अचूक निशाणावर तीर सोडला गोलंदाज प्रणव याने. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला ओळखलं जातं असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू कुठेतरी नाराज होऊन हताश होऊन विजय पावले सर डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांची जागा घेण्यासाठी त्यांच्याच गावचे मांगले गावातील दत्ता बांबोडे नवीन फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये आपण जर पाहिलं तर 10 संघांनी तब्बल सहभाग घेतला आणि त्यामध्ये पाहिलं तर काल 2 संघ सेमीफायनल क्रमांक 1 साठी क्वालिफाय झाले होते. ते म्हणजेच भोर क्रिकेट असोसिएशन आणि दोस्ती 11 कराड हे संघ सेमीफायनल क्रमांक 1 साठी पात्र ठरले होते. कुठेतरी अमित राज फिल्डिंगचं सेट करताना पाहायला मिळतात. गोलंदाज काहीतरी कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर विजय पावले सरांनी कुठेतरी बाहेर जाताना दत्ताला काहीतरी कानमंत्र देऊन जाताना आपण पाहिलं. आता मात्र दत्ता दुसरा चेंडू घेऊन प्रणव निघालाय. यस पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. धावांचा श्री गणेश मात्र झालाय 32 शिरा 11. हा संघ पाहिला तर श्री शंकरदादा मोहिते समाजसेवक यांच्या मालकीचा हा संघ. तर दुसऱ्या बाजूला मोहनजी नायकवडी समाजसेवक आहेत त्यांच्या मालकीचा संघ कराड ग्रामीण संघ आपण पाहतोय. 2 तुल्यबळ असे संघ. कुठेतरी ब्लॅकची स्लाइस झाली. एक धावता पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, चित्याची चपळाई, हरणाची गती पाहायला मिळाली 2 फलंदाजामध्ये. आणि 2 धावा धावसंख्येवर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. आपण जर पाहिलं तर ओम साई MTC लाईव्ह आज जगभरामध्ये प्रसिद्ध असणार आणि पश्चिम महाराष्ट्राचा आवडता लाडका चॅनल कोणता असेल ना तर ओम साई MTC चॅनल. अक्षय शेठ म्हात्रे यांचा हा चॅनल. पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय गुदगुल्या करत त्या ठिकाणी अभिजित हिनुगले, टाळगावचा टायगर म्हणून ओळख असलेला अभिजित हिनुगले धावा झाले, गॅदर केले, फेकतील तोपर्यंत एकच धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तोडीस तोड असा दोन्ही तुल्यबळ संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यस पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. यस पंच भागवत सर अण्णा 2 दिवस जर पाहिलं तर आपण पंचांच्या भूमिकेत कालच्या दिवसात देखील पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता पाहूया अण्णांचा इशारा येतो, इट्स नो बॉल. म्हणजेच उघडे डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट आणि फ्री हिट. फ्री हिटची नामी संधी अमर मराठे इनफॉर्म फलंदाज आहे. मागील मॅच मध्ये नोबलची नामी संधी आहे. 1 धाव तर कुठेतरी एलिव्हेशन फसला. 1 धाव चिताच्या वेगाने पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का? कुठेतरी फंबल झालेत खेळाडू. तोपर्यंत 2च धावेवर समाधान मानावं लागलंय. एका दुःखा धावाने काय होणार नाही. करायचं तर काहीतरी मोठं करावे लागेल. जसं की मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली निलेशच्या बॅट मधून. तसं काहीतरी मोठे फटके
मारावे लागतील जर संघाला सुस्थितीमध्ये न्यायचं असेल तर. कारण पाहिलं तर समोरच्या संघामध्ये देखील तोडीस तोड असे फलंदाज आहेत. अमित राज असतील याच ग्राउंडवर आपण त्यांना सातत्याने सराव करताना आपण पाहतो. त्याचबरोबर इनफॉर्म फलंदाज अभिजित हिनुगले टाळगावचा टायगर. समालोचकाकडून कुठेतरी अमरपर्यंत कानमंत्र पोहोचला आणि अमरने त्याच्यावर अंमलबजावणी केली आहे. अमरच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार. आणि आज जर पाहिलं ना मित्रांनो तर मैत्री दिवस, जागतिक मैत्री दिवस, आणि या मैत्री दिनानिमित्त आपल्यासाठी काहीतरी घेऊन येतो. घर जळाले तर विमा आहे, स्वप्न जळाली तर काय, ढग बरसले तर छत्री आहे, डोळ्यातून अश्रू बरसले तर काय, काटा टोचला तर काढता येतो, शब्द टोचले तर काय, वाघ आडवा आला तर पळता येते, अहंकार आडवा आला तर काय, शरीर आजारी पडलं तर औषध आहे, पण मनाच आजारी पडलं तर काय. त्यासाठीच एक चांगला मित्र गोळ्या औषधांपेक्षा मैत्री चांगली असते. म्हणून मैत्री एक षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. त्यामुळे सांगतो एक चांगला मित्र गोळ्या औषधांपेक्षा कमी नसतो. आणि तुमच्यासारख्या मित्रमैत्रींचा गोतावळा, मित्रांचा गोतावळा आज या क्रिकेटच्या मैफिलमध्ये आपल्या समवेत आहे. त्याबद्दल मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो आणि सर्वांना जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. गोलंदाजी मार्कवर गौरव आलाय. उंडाळे गावचा हा सुपुत्र, वा भाई वा. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर प्रणवने दांडीगुल केली होती तशीच काहीतरी दांडीगुल गौरवने देखील केली आहे. उंडाळे गावचा हा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतो. कुठेतरी शांत संयमी क्रिकेट खेळावं लागेल 32 शिराळा 11 या संघाला. कारण पाहिलं तर कुठेतरी अतिघाई संकटात नाही असं काहीतरी पाहायला मिळतंय. मोठे पटके मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. काय सुरेख अशी डिलिव्हरी, यंग टॅलेंट आहे उंडाळे गावचं. गौरव नवीन फलंदाज, लेफ्ट आर्म फलंदाज अमर माने, मॅन फ्रॉम मानेवाडी गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये उत्तुंग असे दोन षटकार आले होते. असं अमर माने आणि अमर मराठे ही जोडी 32 शिराळामध्ये अनेक वर्ष आपल्या असोसिएशनचं क्रिकेट गाजवताना आपल्याला पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये आता काय करतील अमित राज क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच रील्स या ठिकाणी आपले ओम साई MTC चे त्यांनी देखील रील्स बनवून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. प्रणव पा अमर माने एलिव्हेशन कुठेतरी कमी झालंय, फसलाय चेंडू. काय होतंय सुरेख असा झेल. सुनील चाळके चेंडूच्या खाली आल्यात आणि बॅक टू बॅक तू चल मैं आया अशी काहीतरी अवस्था आपल्याला सध्याला पाहायला मिळते 32 शिराळा 11 या संघाची. कुठेतरी शांत संयमी क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये 32 शिराळा 11 या संघाला. आणि आता मात्र एक मानेवाडी गावचा सितारा आउट होऊन गेला तर दुसरा मानेवाडी गावचा सितारा सचिन माने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 32 शिराळा रबर बॉल क्रिकेटचा बेस्ट बॅट्समन सचिन माने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. शांत संयमी खेळ करावा लागेल. अजून देखील पाहिलं तर तब्बल अजून जर पाहिलं तर 2.4 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. शांत संयमी क्रिकेट खेळावं लागेल. संघाची धावसंख्या 15 धावा 3 गडांच्या मोबदल्यात. पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. पाहिलं ना तर समोरील संघासाठी 50+ स्कोर करावा लागेल. कारण कराड ग्रामीण मध्ये देखील अमित राज, अभिजित हिनुगले, सुनील चाळके यांसारखे, रुपेश भावके यांसारखे चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे कुठेतरी चांगला स्कोर, चांगली टोटल बनवावी लागेल 32 शिराळा 11 या संघाला.
कुठेतरी मोठा फटका मारायचा होता बॅकच्या खालती कुठे टच झाला. एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न तू चल अशी अवस्था होती. मात्र एकाच पटरीवर दोन गाड्या धावत होत्या. मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय सचिन माने आणि 2 धावा या ठिकाणी अर्जित झाल्या. त्याने 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18-3. वा भाई वा, सुरेख अशी गोलंदाजी. पत्त्याचा बंगला जसा कोसळावा ना तसा काहीतरी या बंगला विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय 32-11 या संघाचं. आतापर्यंत पाहिलं तर या ओव्हरमध्ये 3 विकेट संपादन केलेत गौरवने. 3 रन खर्च करून 3 विकेट संपादन केलेत. दीपक कांबळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वाकुर्डे खुर्द या गावचा सितारा. संयमी खेळ करावा लागेल. अजून देखील पाहिलं तर 2.1 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे पहिल्या सत्रातील आणि संघाची धावसंख्या 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. कुठेतरी बिकट अवस्था पाहायला मिळते 32-11 या संघाची. पाहूया या संघाचा तारणहार कोण ठरेल, संकटातून कोण बाहेर काढेल. रामासाठी जसा हनुमान होता संकटातून बाहेर काढलं होतं तसं हनुमान कोण बनतोय 32-11 या संघासाठी. संकटमोचक कोण बनतोय. 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. अजून देखील उर्वरित 2 षटक शिल्लक आहे. यस, अजयदादा मोहिते यांच्याकडून दीपक कांबळे जर षटकारांची हॅट्रिक करतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्यापर्यंत आलंय. त्याच दरम्यान श्रेयस 11 कराड ग्रामीण सह्याद्री पठार हा सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मानकरी ठरले होते धर्मा पवार यांना आपण सन्मानित करत आहोत. मी विनंती करेन MS50 केक शॉपचे सर्व सागरदादा सुपोडी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सामना वितरित करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. वेल प्लेड धर्मा पवार. चांगला खेळ राहिला. सह्याद्री पठारासाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळत असतात आणि त्यांचे अध्यक्ष रामदादा सावंत साहेब देखील आहेत. आपलं देखील अभिनंदन. विश यू ऑल द बेस्ट धर्मा पवार. वेल प्लेड. यस, गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर टायगरचा टायगर म्हणून ज्याची ओळख आहे असा अभिजित हिनुगले गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग एंडला सचिन माने 32 प्रीमियर लीग मधील बेस्ट बॅट्समन, बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय मात्र घोषांकी क्षेत्रात 1 धाव. मोठे फटके येणं गरजेचं आहे. सचिनला देखील ते माहीत आहे तर त्याच्यासाठी ट्राय करताना पाहायला मिळतोय सचिन हा फलंदाज. कुठेतरी दिशा भरकटलाय. पंचांचा इशारा. वाईट +1 अशा 2 धावा आणि 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 धावा धावसंख्येवर आतापर्यंत आपण पाहिल्या. यस, मोठा फटक्याची गरज. जिथे गरज तिथे सचिन माने उभा असं दाखवून देतोय. तू शेर तर मी बब्बर शेर असं मैदानाच्या आतमध्ये सचिन माने, मानेवाडी गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
सध्याच्या घडीला भन्नाट अशा फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यस, यानंतरच्या मॅच होईल आपली ती म्हणजे शाहूवाली 11 शाहूवाडी आणि सह्याद्री पठार दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. ज्या प्रकारे बॅडमिंटन स्ट्रोक असतो त्या प्रकारे काहीसा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन माने, माने या ना माने, सचिन माने षटकार आलाय, त्यानंतर चौकार आलाय. कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला असेल सचिन मानेचा. असे फटके येणं गरजेचं आहे, कारण समोर जर पाहिलं तर अतिशय घातक असा गोलंदाज, ताळगावचा टायगर म्हणून कराड ग्रामीण मध्ये ज्याची ओळख आहे असा अभिजित हिनुगले आपल्या फलंदाजीने तर ओळखला जातो, मात्र गोलंदाजीवर त्याच्या प्रहार चढवलेत सचिन माने यांनी. माने या ना माने, सचिन माने. एक षटकार आला, एक चौकार आलाय. अजून एखादा येईल का? लोडिंग. यस, दिशा भरकटलाय. गोलंदाज कुठेतरी दिशा भरकटलाय. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34. 4 गडी जरूर गमावलेत, मात्र माने अजून सांगतोय की मी अजून हरलो नाही, कारण गेम अजून संपला नाही. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र लेग पंचांचा इशारा. घोषांकी क्षेत्रात 1 धाव म्हणजेच या डीच्या स्वरूपात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. याच मैदानावर गेल्या वर्षी 2024 ला जर पाहिलं ना तर फायनलचा महामुकाबला रंगला होता. तो म्हणजेच 32 शिराळा 11 विपक्ष परी 11 कराड. आणि एका बाजूने पाहिलं तर 32 शिराळ्याचे नाक डोलत होते, तर पुढे येऊन सरसावून चेंडूदार भिरकावून दिलाय. पंचांच्या इशाऱ्याकडे पाहण्याची वाट पाहायची आहे. तात्या यांचा इशारा येतोय, हा येतोय हाय हँडसम षटकार. अण्णांचा इशारा येतोय षटकारांचा. शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे आणि 41 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन माने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन इन फ्रॉम मानेवाडी गावचा सुपुत्र. 32 शिराळामध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर या संघामध्ये स्थान मिळवलेला हा खेळाडू. पुन्हा एकदा षटकारचा प्रयत्न जरूर केला. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेचे रूपांतर 2 धावेत जरूर झालंय. 2 धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. अजून देखील 15 धावा जर आल्या ना तर मजा येईल मॅच पाहायला, कारण समोरील संघ देखील तोडीस तोड आहे. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर लवजी जाधव सर आणि आशिष चोरगे सर यांची सुमधुर वाणी आपण ऐकत होतात, आणि त्यांच्याच बरोबर मी दत्ता दोंडे DD 32 शिराळ्याचा ऑफिशियल आवाज आपल्या समवेत जोडलं गेलं. आज या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 पर्व क्रमांक 2 मध्ये नवीन गोलंदाज आता स्वतः अमित राज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभव वर्सेस अनुभव असं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. दीपक कांबळे एका बाजूला. दीपक कांबळेने आतापर्यंत पाहिलं तर 1 चेंडू फेस केलाय आणि 2 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. तर सचिन माने आपण पाहतोय अमित राज आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर आणि मनगटाचा वापर हा आलाय. हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. असे षटकार येणं गरजेचं होतं आणि दीपक कांबळेने दाखवून दिलंय. गोलंदाजी मार्कवर कराड ग्रामीणचा कर्णधार अमित राज. ब्रँड ऑफ अमित राज.
कमबॅक केलाय का मला ओळखलं जातं याच ग्राउंडवर सकाळी सकाळी उठून दर संडेला प्रॅक्टिस करणारे अमित राज चव्हाण आपल्याला आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. त्यांच्या पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलाय. पन्नास धावा 32 शिरा 11 या संघाच्या. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. काय घडतंय? गोशांकी क्षेत्रात 1 धाव आली आहे. पंचांचा इशारा. या 1 धावेनेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 51 या आकड्यावर. 51 लॉस ऑफ 4 विकेट. यस, चला मी विनंती करतो शाहवाडी 11 शाहवाडी आणि सह्याद्री पठार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच टॉस का बॉस या मंचावर आपण हजर राहायचंय. शाहवाडी 11 आणि सह्याद्री पठार दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की आपण लगेच टॉस का बॉस या मंचावर यायचंय. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल जिथे जोडले जातील लहुजी जाधव सर. अमित राज यांचा पुढचा चेंडू, फसवा चेंडू, एलिव्हेशन कुठेतरी कमी आलंय. पाहूया रुपेश भावके काय सुरू कसा झेल पाहायला मिळाला. दीपकला मात्र परतावा लागले. दीपकच्या बॅट मधून षटकार जरूर आला, त्यानंतर 2 डिक्लेअर आले आणि बाद झालाय दीपक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. करणला जर पाहिलं ना तर याच ग्राउंडवर सराव करताना आपल्याला पाहायला मिळतो करण देखील. हे या ओपनचं क्रिकेट या ग्राउंडवर खेळलं जातं. अनेक नाईट टुर्नामेंट देखील या ग्राउंडवर आपण पाहिलेत. अनेक दिग्गज या ग्राउंडवर खेळून गेलेत. असं हे सगळ्यांना मोहिनी पाडणारं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतोय घनसोली घरोंदा येथील. पुन्हा एकदा कॅचची संधी जरूर आहे. खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे. अमित राज कुठेतरी नाराज असतील आपल्या खेळाडूवर. जिथे या आधीच्या चेंडूवर कॅच पकडली होती तिथे मात्र 1 बाउन्स चेंडू गेला सीमारेषे पार. पंचांचा इशारा चौकार. या चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील. शेवटच्या चेंडूवर चौकार येईल, षटकार येईल. टार्गेट सेट करणारा चेंडू. पुन्हा एकदा तोच खेळाडू 30 दशा. 1 तर धावची त्याच्या वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता अमित राज यांच्या नाका खालून 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. 57 धावा झाल्यात आणि 58 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. यस, या शाहवाडी 11 शाहवाडी आणि सह्याद्री पठार आपला टॉस केला जाईल. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण लगेच टॉस का बॉस या मंचावर यायचंय जिथे लहुजी जाधव सर जोडले जातील. थँक्यू सो मच डीडी सर. मी विनंती करेन सह्याद्री पठार कॅप्टन या चला टॉससाठी, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टला चेंडू सौजन्य लाभलेला आहे. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स ऐरोली सेक्टर 2 मध्ये आहे. निश्चितच एक मराठी माणूस व्यवसायामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा राजेंद्र रनावरे या सर आपलं देखील स्वागत आहे. टॉससाठी दाखल झालेले आहेत. आणि या दुसऱ्या बाजूला विचार केला तर सह्याद्री पठार मी विनंती करेन साखर दादा आपल्या शुभाचे टॉस करत आहोत. सह्याद्री पठार शाहवाडी 11 ग्रामीण टॉस कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. थँक्यू व्हेरी मच. खूप सारे शुभेच्छा असतील. निर्णय काय असेल आपला? फिल्डिंग बॅटिंग करायची आपल्याला. टॉस जिंकलाय टीम सह्याद्री पठार. त्यांनी घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय शाहवाडी 11 शाहवाडी ग्रामीणला. धन्यवाद.
येस, आपण जर पाहिलं तर तिथे जोडले गेले होते आमच्यासोबत सकाळच्या सत्रापासून यांची सुमधुर वाणी आपण ज्यांची ऐकली ती लवजी जाधव सर, आणि त्यांच्याकडून आमच्यापर्यंत निर्णय पोहोचला आहे तो म्हणजेच पुढील मॅचचा टॉस जिंकलाय सह्याद्री पठार आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय मात्र त्यांनी स्वीकारलाय. पाहूया काय घडतंय मॅचच्या आतमध्ये. मैत्री कशी असावी तर कृष्ण सुदामा सारखी असावी. एकाने गरिबीतही स्वतःचा स्वाभिमान सोडला नाही तर दुसऱ्याने कधीच अभिमान केला नाही, अशी असते मैत्री. आणि तेच आज जागतिक मैत्री दिन. आणि जागतिक मैत्री दिन म्हटलं तर दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवा बॉस. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. दोस्तीतील दुनियातील राजा माणूस म्हणजेच शिवदादा बॉस यांना आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक खेळाडूंनी आज या स्पर्धेमध्ये आपला संघ दाखल केला, आपले असोसिएशन दाखल केले. 10 संघाने तब्बल विश्वास ठेवला शिवदादांवर. आणि आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर मान्सून ब्लास्ट पर्व क्रमांक 2 आपण पाहतोय. शिवदादा बॉस यांच्यावर आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख अशी शिवदादा बॉस आपल्याला पाहायला मिळतात. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे 57 धावा पहिल्या सत्रात झाल्या, दुसऱ्या सत्रामध्ये 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि गोलंदाजी मार्कवर रफ्तार का राजा मांगले एक्सप्रेस आणि ज्यांनी नुकतीच ISPL सीझन क्रमांक 2 ज्यांच्या नेतृत्वाखाली जिंकली असे विजयजी पावले सर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्रायकिंग एंडला टाळगावचा टायगर अभिजित हिनुगले, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अमितराज चव्हाण. ही एक कराड ग्रामीणची विश्वासाची जोडी आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं होतं ना, बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल नक्कीच रंगणार मैदानाच्या आतमध्ये. जिथे 18 धावांवर 4 गडी बाद झाले होते तिथे मात्र सचिन माने आला काय, पाहिलं काय आणि आपली जादू सोडली काय, आणि त्याला सूर्य कशी साथ दिली ती म्हणजे दीपक कांबळे याने देखील. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय, स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू दुसऱ्या सत्रातील. वा भाई वा, रफ्तार का राजा मला का संबोधलं जातं याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. घोषांकी क्षेत्रात 1 धावांचा श्रीगणेशा झालाय. वेग पहा, आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता. थोड्या करता अमितराज यांची दांडी गुल होण्यापासून वाचले. उत्तराला प्रत्युत्तर जरूर मिळालं असतं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड कल्ला आपण पाहू शकता. कारण का होऊ नये, एका बाजूला कराड तालुक्यातील डॉन म्हणजेच आपण पाहू शकता कराड तालुक्यातील ज्याने अनेक वर्ष क्रिकेट कराड ग्रामीणचं जागतं ठेवलं असा अमितराज चव्हाण सर, तर दुसऱ्या बाजूला विजय पावले सर. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. आता मात्र टाळगावचा टायगर अभिजित हिनुगले स्ट्रायकिंग एंडला. येस, घोषांकी क्षेत्रात 1 धाव. कल्ला पहा, जसा बॅटला चेंडू लागतो तसा कराड ग्रामीणचा आवाज येतोय, जसा डॉट चेंडू जातोय 32 शिराळ्याचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. का होऊ नये, तालुका मोठा, आपल्या नावापेक्षा तालुका मोठा हे दाखवून देतात. वा भाई वा, काय सुरेख असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. उत्तर तर जरूर दिलंय. एकाच धावेवर सध्याच्या घडीला समाधान मानावं लागते. पहा आपल्या टीव्ही स्क्रीनवर पहा, 2 दिग्गज, एक कराडचा दिग्गज तर दुसरा 32 शिराळ्याचा दिग्गज आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळते. ओम साई MTCच्या माध्यमातून एक फलंदाजीमध्ये चतुर चालाक तर दुसरा गोलंदाजीमध्ये चतुर चालाक. पहा क्षेत्ररक्षक तर तैर उचलण्यात आहेत. सुरेख असं क्षेत्ररक्षण अंकुश जाधव, आसुबाई 11 गुडे संघाचा चप्पल चिता म्हणून ज्याची ओळख आहे. नाद निराळा 32 शिराळा का म्हटलं जातं तर नागपंचमीला आपण जरूर पाहिलं असेल. धड पडला मात्र चेंडू जाऊन दिला नाही. ओमकार पाटील त्या ठिकाणी तैनात होता.
पहा सुरू कसा षटक सेन्सेबल क्रिकेट अमित राज आणि अभिजित हिनुकुले यांच्याकडून पाहायला मिळालं. सेन्सेबल क्रिकेट 6 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. आता मात्र गोलंदाजीवर कोणता खेळाडू आणतील कारण बेस्ट वर्सेस असं बेस्ट बॅटल आहे. यस सह्याद्री पठार संघ आपण आपला स्क्वॉड प्लेइंग 11 तयार ठेवायचा. जसा शेवटचा चेंडू या मॅचचा पडेल किंवा शेवटची धाव जशी बनेल आपण लगेच आपला स्क्वॉड मैदानाच्या दिशेने लाईनअप करून आपल्या पश्चिम महाराष्ट्राची शिस्त पाळून मैदानाच्या दिशेने जायचंय. गोलंदाजी मार्कवर अमर मराठे आपण सध्याच्या घडीला पाहतोय. विजय पावले सर यष्टांच्या मागून क्षेत्ररक्षण हलवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषारजी जांभळे सर आमचे समालोचक बंधू मित्र यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. यस सर आताचा निर्णय काय सर? घोषांकित शिरतात 1 धाव. यस धन्यवाद. यस आपण पाहू शकता तुषारजी जांभळे सर समालोचन कक्षातील अजून एक सुमधुर आवाज आजच्या दिवसात या पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हटलं ना तर अनेक समालोचक जसे किरण सर असतील, निलेश मर्डेकर सर असतील, लहूजी जाधव सर असतील, संतोष देसाई सर असतील, तुषार जांभळे सर असतील, मी दत्ता धोंडे डीडी असेल, हे सर्व पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक आज आपल्याला या ब्लास्ट मध्ये ऐकायला मिळणार आहेत. आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर रबाळे न्यू इच्छापूर्ती या ठिकाणी मॅच देखील आपल्याला समालोचकांची पाहायला मिळणार आहे. नवी मुंबई विरुद्ध ग्रामीण समालोचक अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तिथे नक्कीच आपले ग्रामीण समालोचक आपल्या तेच स्तरावर गोलंदाजी फलंदाजीचा नमुना पेश करताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबई समालोचकामध्ये पाहिलं तर कुणालजी दाते सर असतील, त्यांच्या समवेत विघ्नेश मडवी सर, सुनील लांबोर असे अनेक असतील. पहिला खेळ चेंडूवर डॉट, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू घेऊन निघाला अमर मराठे. वाह भाई वाह, रफ्तार का राजा मराठेवाडी गावचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या गावाचं नाव रोशन करताना पाहायला मिळतोय. कॅचेटचं कॉल आहे. काय घडतंय? त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा रेषेपार, चौकार. यस कुमार शिबे यांच्याकडून अमर माने, कुमार शिबे सर यांच्याकडून अमर माने यांच्यासाठी प्राइज आलाय. जर अमर माने यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक कुमार शिबे सर यांच्याकडून आपल्यापर्यंत पोहोचलंय. काहीतरी डिस्कशन होत आहे. 2 खेळाडू आले होते, कुठेतरी फंबल झाले आणि चेंडूला धरलेला दान झालाय. अमर कुठेतरी नाराज असेल स्वतःवर. वा वा वा, कमबॅक केलाय अमर मराठे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 57-58 धाव्यांचा पाठलाग करताना आता मात्र 12 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज आहे. समीकरण आहे 12 चेंडू 44 धावा. मागील मॅचचा हॅट्रिक वीर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. विजय पावले सर यांच्या तालमीत तयार झालेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार पाटील त्यांनी उत्तम असा नमुना मागील मॅच मध्ये दाखवला.
मागील मॅचचा हॅट्रिक वीर आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार पाटील. एक आगळी वेगळी ऍक्शन कॅचची संधी जरूर होती, मात्र कुठेतरी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा स्लाइड झालाय आणि चेंडू गेला वन बाउन्स सीमा रेषेपार चौकार. सर डीजे चेतन आपल्या टाळगावचा टायगर दहाडलाय 2 चेंडूवर 10 धावा. ज्या प्रकारे तिसऱ्या ओव्हर मध्ये सचिन मानेने सुरुवात केली होती तशीच काहीतरी अभिजित हिनुगले करताना पाहायला मिळालं होतं. हा चेंडू आणि या 34 धाव्यांची गरज. काहीतरी चेंजेस करावे लागतील आपल्या गोलंदाजीमध्ये. अमरला काहीतरी सल्ला द्यावा लागेल, कारण सुरेख गोलंदाजी केली होती अमरने. कमबॅक केलाय ओमकार पाटील. सुरेख असा कमबॅक केलाय. 9 चेंडू 34 धाव्यांची गरज. अजून जसजसा डॉटचं पर्सेंटेज वाढेल तसतसं कराड ग्रामीण टेन्शन मध्ये येईल. जसजसे धावा येतील तसतसं 32 शिरा 11 हा संघ कॅचची कॉल आहे, मात्र हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर. टाळगावचा टायगर मैदानाच्या आतमध्ये धाडताना पाहायला मिळतोय. छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा. स्कोररच्या भूमिकेत या मान्सून ब्लास्ट मध्ये आपण ज्यांना पाहिलं असेल सुशांत दादा खोपडे आपल्याला स्कोररच्या भूमिकेत थोड्याच वेळात आता पाहायला मिळणार आहेत. आता काहीतरी चेंज करावं लागेल. घुटना टेक तमाशा देख असा काहीतरी फटका पाहायला मिळालाय. बॅटचा चुंबन घेतलंय आणि हा येतोय हँडसम षटकार. डीजे मास्टर चेतन, डीजे अद्वैत आणि ऑपरेटर चेतन दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. हा चेंडू जर डॉट होतोय, या चेंडूवर जर अभिजितची विकेट येते तर मॅच मध्ये कमबॅक करेल 32 शिरा 11. या चेंडूवर चौकार षटकार येतोय तर मॅच मध्ये कमबॅक करेल कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. पाहूया काय घडतंय. महत्वाचा चेंडू. वा भाई वा, कमबॅक केलाय. घोषांकित क्षेत्रात 1 धाव. म्हणजेच आता येणारे चेंडू असतील 6 आणि बनवायच्यात 21 धावा. मागील मॅच मध्ये समीकरण असंच काहीतरी होतं. त्यावेळेस निलेश आला, निलेशने बघितलं, 3 षटकार ठोकले, मॅच मात्र आपल्या बाजूने नेली. मात्र आता गोलंदाजी मार्कर कोणता गोलंदाज काढतील आपल्या भात्यातून पाहावं लागेल. कोणता गोलंदाज येईल. अमर माने, अनुज नायकवडी. चर्चा सत्र सुरू झालंय. कोणता गोलंदाज काढतील. 6 चेंडू आणि 21 धावा रोखण्यासाठी अमर माने. माने या ना माने, अमर माने, मानेवाडी गावचा सितारा, ज्याची नक्कीच SRPF मध्ये ज्याचं नक्कीच सिलेक्शन झालंय असा अमर माने. कुमार सरांकडून अमर साठी प्राइज आहे. कुमार शिबे साहेब यांच्याकडून प्राइज आहे. अमर माने यांनी हॅट्रिक जर घेतली तर 1001 रुपयाचं पारितोषिक.
आणि ज्यांना ज्यांना कोणाला LIC पॉलिसी जर काढायची असेल तर कुमार शिबे साहेब यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ते व्यासपीठावर बसलेत, विमा सल्लागार आहेत. वा भाई वा, कमबॅक केलाय. पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी म्हणजेच येणारे 5 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. आणि काल आमचे सर्व समालोचकांची ज्यांनी खातिरदारी केली, चांगली काळजी घेतली असे कुमार शिबे साहेब. वा भाई वा, प्रत्येक डॉट चेंडू मॅच मध्ये कमबॅक करून देईल 32 शिराळा 11 संघाला. तर जसा डॉट जातोय ना आशिष सर, तसा आवाज येतोय 32 शिराळ्याचा. जशी धाव येते तसा आवाज येतोय कराड ग्रामीणचा. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल म्हटलं होतं ना, तसंच काहीतरी मॅच मध्ये पाहायला मिळते. अमर माने, विजय पावले सर यांच्या आखोई मध्ये काहीतरी इशारा जरूर झाला, काहीतरी सल्ला जरूर दिला. पाहूया पुढच्या चेंडूवर अभिजितची विकेट येईल की काय. 3 चेंडू 20 धाव्यांची गरज. सूर्य कसा कमबॅक केलाय. गोलंदाजी मार्कवर अमर माने याने. माने या नामाने मानेवाडी गावचा सितारा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, आणि म्हटलं होतं ना आखो में इशारा झाला आणि विकेट मात्र घेऊन गेला अमर माने. आणि आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता 32 शिराळ्याचे समर्थक, अमर मानेचे फॅन क्लब आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. शिट्ट्या, टाळ्यांचा कडकडाट. 32 शिराळ्याच्या डगआउट पहा आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आणि 32 शिराळ्याचे उपाध्यक्ष सुनील पाटील देखील आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना गौरव पवार फलंदाजी मार्कवर. आता मात्र 2 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आणली होती अभिजितने, मात्र मॅच मध्ये कमबॅक जरूर करून दिलाय अमर माने याने. पहा अमर माने फॅन क्लबचा आवाज आपण ऐकू शकता. 32 शिराळ्यातील प्रत्येक खेळाडूचा आपण आवाज मात्र या ठिकाणी ऐकू शकता. पहा मॅच मात्र या ठिकाणी जिंकली आहे 32 शिराळा.